इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ 7वा मौर्यकालीन भारत स्वाध्याय प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सत्रपामध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर. सिकंदराच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या. 2. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले? उत्तर. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठवले. 3. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? उत्तर. मौर्य काळात शेतीबरोबर हस्तिदंत कोरीव काम, कापड विणकाम, रंगकाम आणि धातुकाम असे अनेक व्यवसाय होते. 4. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभांवर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? उत्तर. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभांवर सिंह, हत्ती आणि बैल यांच्या शिल्पांचा समावेश होतो. प्रश्न दुसरा सांगा पाहू. सत्रप. उत्तर. ग्रीक अधिकारी. 2. सुदर्शन. गुजरातमधील जुनागडजवळ बांधलेले धरण. 3. देवान पियदसी. सम्राट अशोकाचा लेखामधील उल्लेख. 4. अष्टपद. बुद्धिबळाचा प्राचीन प्रकार. प्रश्न तिसरा आठवा आणि लिहा. 1. चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्याची व्याप्ती काय होती? उत्तर. चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य मगध, अवंती, सौराष्ट्र तसेच अफगाणिस्तानातील काही भागांपर्यंत पसरले होते. 2. सम्राट अशोकाच्या साम्राज्याची व्याप्ती काय होती? उत्तर. सम्राट अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्तानपासून कर्नाटकपर्यंत आणि बंगालपासून सौराष्ट्रापर्यंत विस्तृत होते. प्रश्न चौथा जोड्या जुळवा. उत्तरे. 1. सम्राट अलेक्झांडर ग्रीसचा सम्राट. 2. मेगस्थेनिस सेल्युकस निकेटरचा राजदूत. 3. सम्राट अशोक मगधचा सम्राट. प्रश्न पाचवा तुम्हाला काय वाटते? 1. सिकंदरला अखेर माघार घेणे का भाग पडले? उत्तर. सततच्या लढायांमुळे सैनिक थकले आणि त्यांनी बंड केल्यामुळे सिकंदरला माघार घ्यावी लागली. 2. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण का होती? उत्तर. ग्रीक नाण्यांवर एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र असल्यामुळे ती वैशिष्ट्यपूर्ण होती. 3. सम्राट अशोकाने युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला? उत्तर. कलिंग युद्धातील मोठ्या प्रमाणातील रक्तपात पाहून अशोकाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न 6 तुमच्या शब्दात वर्णन करा. 1. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे कोणती? उत्तर. अशोकाने रस्ते बांधले, झाडे लावली, विहिरी खोदल्या आणि लोकांसाठी औषधोपचाराची व्यवस्था केली. 2. मौर्यकालीन मनोरंजन व खेळ कोणते होते? उत्तर. मौर्य काळात नृत्य, गायन, कुस्ती, रथशर्यती आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ लोकप्रिय होते. प्रश्न 7 आज युआन श्वांगसारखे प्रवासी भेटले तर तुम्ही काय कराल? उत्तर. असे प्रवासी भेटल्यास मी त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याकडून ज्ञान मिळवेन आणि त्यांना शक्य तितकी मदत करेन.